नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निलंबन आणि विभागीय चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टर सुभाष चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलं होतं। या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली। न्यायालयाने डॉक्टर चौधरी यांना दिलासा देत 4 आठवड्यांसाठी त्यांच्या निलंबनाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे। नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान न्यायालयाने डॉक्टर चौधरी यांना दिलासा देत 4 आठवड्यांसाठी निलंबनाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली। विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस यांनी 21 फेब्रुवारी रोजी एक आदेश जारी करून चौधरी यांना निलंबित केलं होतं। तसंच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत भोकारे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता। चौधरी यांच्या विरोधात राज्यपाल कार्यालयाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या। त्यात विद्यापीठानं काळ्या यादीत टाकलेल्या MKCL कंपनीला कंत्राट देणं, निविदा न काढता विविध कामांचं कंत्राट देणं, जनसंवाद विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर धवनकर यांना मदत करणं आदी तक्रारींचा समावेश आहे। या संदर्भात आमदार प्रवीण दटके यांनी देखील चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते। त्यानंतर राज्यपालांनी ही कारवाई करत त्यांना पदावरून निलंबित केलं होतं आणि या निलंबनाच्या निर्णयाबाबत डॉक्टर चौधरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती। मात्र आता न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे।